समोर विकासाचे अनेक मुद्दे असताना सामान्य माणसाला विरोधी पक्षाची आपली विकासात्मक भूमिका मांडण्याची आवश्यकता असताना लोकनियुक्त सरकारनं निवडून दिल्यानंतर त्याच्यावर अंकुश ठेवायचा असतो. विकासाभिमुख चर्चा लोकसभेमध्ये करायची असते. लोकांचे प्रश्न मुद्दे मांडायचे असतात. या मुद्द्यावर चर्चा होणं अपेक्षित आहे. या चर्चा न करता लोकसभेच्या बाहेर यायचं आणि राजीनामा मागायचं, आता हे नित्याचा कार्यक्रम झालेला आहे. त्यामुळे लोक काय त्याला फार सिरियस घेत नाहीत आणि त्यामुळं फार काही मोठा फरक पडतो अशातली काही परिस्थिती नाही. काय सांगणार, गिरीश महाजन आणि विजय चौधरी यांचे ऑडिओ क्लिप व्हायरल झाले, त्यावरून बरंच राजकारण सुरू आहे. आता एआयचा जमाना आलेला आहे. त्याची सत्यता काय आहे काय नाही हे तपासावं लागेल आणि त्यातली सत्यता तपासण्याचं काम होईल आणि तेव्हा त्याच्यावर चर्चा करणं उचित राहील. आता त्याची सत्यता आपल्याला माहिती नाही, आपण त्याच्यावर बोलणं उचित नाही. काय सांगणार, 29 तारखेपासून मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहे राज्यात. आपण पाहतो की राज्याच्या सरकारनं आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी मराठा समाज बांधवांचे प्रश्न सुटले पाहिजेत. आरक्षणाचा मुद्दा बऱ्यापैकी सुटलेला आहे. त्यामध्ये काही गॅझेट लागू करण्यासंदर्भात जरांगे पाटलांची जी भूमिका आहे त्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. पण शेवटी एक आहे की हा सगळा इफेक्ट त्याला काही कालावधी लागत असतो. शेवटी कुठलीही गोष्ट लगेच आपण निर्णय घेतला आणि लगेच होते असं होत नाही. त्यामुळे त्या दृष्टीने सरकार काम करते आणि मनोजदादांचं समाधान होईल अशा पद्धतीने सरकार काम करते. त्याच्यावर चर्चा झालेली आहे. तो रस्ता तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत. त्यातल्या अडचणी काय आहेत याही संदर्भात आम्ही माहिती घेतोय. त्या सगळ्या अडचणी सोडवू आणि तो रस्ता तातडीनं पूर्ण करू. यांच्या पार्टीशी दोन्ही शिवसेना सहमत असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटाचे काही आमदारही त्यांना जाऊन भेटलेले. तुम्हाला आता सांगू, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं अस्तित्व राहिले नाहीत आणि त्यांचं अस्तित्व शोधायचा ते प्रयत्न करतायत. कदाचित येणाऱ्या निवडणुका ते अभिजित दिपकेंच्या नेतृत्वाखाली लढतील आणि शिवसेना त्याला नेता म्हणून मान्य करेल. शिंदे गटाचे पण आमदार